नमस्कार मित्रांनो, परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथात मूर्खांची लक्षणे या विषयावर सखोल विवेचन केले आहे। या विवेचनात त्यांनी मूर्ख व्यक्तींच्या विविध लक्षणांची मांडणी केली आहे, ज्यामुळे वाचकांना स्वतःच्या वर्तनाचा आढावा घेण्याची प्रेरणा मिळते। मूर्खांची लक्षणे समर्थ रामदास स्वामींच्या दृष्टीने। समर्थ रामदास स्वामींच्या मते मूर्ख व्यक्ती ही केवळ ज्ञानाच्या अभावामुळेच मूर्ख नसते, तर तिच्या वर्तन, आचारधर्म आणि जीवनशैलीमुळेही ती मूर्ख ठरते। त्यांनी पढतमूर्ख, पढलेला पण मूर्ख या संज्ञेचा वापर केला आहे, ज्यात ज्ञान असले तरी त्याचा उपयोग योग्य रीतीने न करणारे व्यक्ती समाविष्ट होतात। मूर्ख व्यक्तीची काही प्रमुख लक्षणे। विचार आणि आचारात विसंगती। जो व्यक्ती ज्ञान मिळवते परंतु त्याचे आचार आणि वर्तन त्याच्या ज्ञानाशी सुसंगत नसते, तो मूर्ख आहे। अहंकार आणि दुराभिमान। जो स्वतःला ज्ञानी मानतो आणि इतरांना कमी लेखतो, तो मूर्ख आहे। स्वार्थ आणि लालसा। जो ज्ञानाचा उपयोग फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करतो, तो मूर्ख आहे। गुरुची अवज्ञा। जो गुरुच्या शिकवणीची अवहेलना करतो, तो मूर्ख आहे। दोषदर्शन। जो इतरांच्या दोषांवर लक्ष केंद्रित करतो आणि स्वतःच्या दोषांकडे दुर्लक्ष करतो, तो मूर्ख आहे। कपटी वर्तन। जो इतरांच्या समोर एक वागतो आणि मागे दुसरेच वागतो, तो मूर्ख आहे। अविचारपूर्ण बोलणे। जो अनावश्यक बोलतो आणि इतरांना त्रास देतो, तो मूर्ख आहे। अधिकाराशिवाय ज्ञान देणे। जो स्वतःला योग्य मानून इतरांना ज्ञान देतो, तो मूर्ख आहे। धनलोलुपता। जो धनाच्या मागे लागतो आणि आध्यात्मिक मूल्यांना दुर्लक्ष करतो, तो मूर्ख आहे। सतत वाद घालणे। जो नेहमीच वाद घालतो आणि इतरांच्या मतांचा आदर करत नाही, तो मूर्ख आहे। मूर्खतेपासून शहाणपणाकडे समर्थांचे मार्गदर्शन। समर्थ रामदास स्वामींच्या मते मूर्खतेपासून शहाणपणाकडे जाण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत। आत्मनिरीक्षण। स्वतःच्या वर्तनाचा आणि विचारांचा आढावा घेणे। गुरुची शरणागती। योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली राहणे। साधना आणि तप। नियमित साधना आणि तपश्चर्या करणे। विनम्रता। अहंकाराचा त्याग करून विनम्र राहणे। सेवाभाव। इतरांच्या भल्यासाठी कार्य करणे। ध्यान आणि साधना। मनाच्या नियंत्रणासाठी ध्यान आणि साधना करणे। समर्थ रामदास स्वामींच्या मूर्खांची लक्षणे या विवेचनातून आपल्याला हे शिकता येते की ज्ञान मिळवणे हेच सर्व काही नाही, तर त्या ज्ञानाचा योग्य उपयोग करणे आणि जीवनात त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। मूर्खतेपासून शहाणपणाकडे जाण्यासाठी आत्मनिरीक्षण, गुरुची शरणागती, साधना आणि विनम्रता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। जर तुम्हाला मूर्खांची लक्षणे या विषयावर अधिक सखोल माहिती हवी असेल तर दासबोध ग्रंथाचा अभ्यास करा। त्यात समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा सखोल आणि विस्तृत विवेचन आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स जरूर करा। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री स्वामी समर्थ।